जय श्रीराम। आपण सर्वजण जो श्रीरामाचा जप करत आहात, प्रभू रामचंद्राच्या सान्निध्यात जाण्याचा जो प्रयत्न करत आहात, आपण षडाक्षरी जो मंत्र निवडलेला आहे, तर आपल्या शरीरातले जे षडरिपू आहेत, काम क्रोध लोभ मद मत्सर अशा प्रकारचे जे षडरिपू आहेत, त्या षडरिपूंचा नाश व्हावा आणि आपल्याला प्रभू रामचंद्रांचं सान्निध्य जास्तीत जास्त लाभावं याकरता आपण जप सुरुवात केलेला आहे। सर्वांसाठी आनंदाची ही गोष्ट आहे की 22 तारखेला जी प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी अयोध्या येथे प्रभू रामचंद्राच्या चरणी आपला जप समर्पण होणार आहे। छत्रपती संभाजीनगरचे कथाकार, भागवत कथाकार पंडित विजय पल्लोड महाराज यांना त्या ठिकाणचं निमंत्रण आलेलं आहे। आज समक्ष त्यांची भेट घेऊन आपल्या सर्व बांधवातर्फे, दत्तगुरु परिवारातर्फे अक्षता त्यांना मी दिल्या आणि सांगितलं की आमच्या ह्या सर्वांचा जप प्रभू रामचंद्राच्या चरणी तुम्ही अर्पण करा आणि सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। अशा प्रकारे सगळ्यांना सुख शांती समृद्धी मिळू द्या आणि हा जप अखंड चालू राहू द्या अशी प्रभू रामचंद्रांच्या चरणी तुम्ही प्रार्थना करा, अशी आज त्यांना विनंती केलेली आहे। पल्लोड महाराजांनी जो व्हिडिओ आपल्यासाठी पाठवलेला आहे, तो सुद्धा मी आज पाठवतो। त्यांना जी पत्रिका अयोध्येहून निमंत्रणाची जी पत्रिका आलेली आहे, त्या पत्रिकेचा सुद्धा फोटो पाठवतो। आपल्या ह्या परिवारासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे की ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा होईल त्या दिवशी प्रभू रामचंद्राच्या चरणी आपण केलेला जप त्या ठिकाणी समर्पण होईल। सर्वांना जय श्रीराम।